जावळे परिवार, वानखडे परिवार, सर्व उपस्थित विहारातील सर्व धर्मचारी मित्र आणि सर्व उपस्थित धर्मबंधू आणि भगिनीला मैत्री बोलले. आज कृतज्ञ सोहळा आपण साजरा करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहोत. यशोभराने आपल्याला प्रत्येकाला 2 ते 3 मिनिटं बोलण्याचं सांगितलं. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की आता ज्योतिंद्रला काय आहे का नाही. तर यशोसागरला ऑलरेडी माझा स्वभाव माहीत आहे की पुनरावृत्तीचा प्रसंग असेल तर मी स्वतःला रोखू शकत नाही. मला व्हॉट्सअपवर अगोदर सांगून टाकलं, त्याने वेळ वाजून टाकलेली माझी की मी कमीत कमी वेळात बोललं पाहिजे म्हणून. तर मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण 9:20 होत आलेले आहेत. मी भान ठेवेल आणि सगळ्यांना वेळ तुमच्याकडून. खरं आता आपण हे स्लाइड शो पाहिले, त्यानंतर लोकांचे मनोगत आपण पाहिले. आईचे अनेक सद्गुण जे आहेत हे आपण पाहत असताना आईचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे हे पाहण्याची आज आपल्याला एक संधी मिळाली. यशोसागरची आई म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतोच, पण आज खऱ्या अर्थानं आई काय आहे, आईची धमक काय, त्याची शक्ती काय, त्याची ताकद काय, ती यशोसागर आणि त्यांचा परिवाराबद्दल खरंच त्यांच्याबद्दल पण माझ्या मनामध्ये एक प्रकारची कृतज्ञता निर्माण होत आहे की अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम यशोसागर परिवाराने घडवून आणला, मी त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो. खरं आता हा जो आपला महाराष्ट्र जो आहे तो आईचा सन्मान, आईचा आदर, आईचं कृतज्ञता व्यक्त करणार आहे. त्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राची जडणघडण जी झालेली आहे, हा जो वारसा आपण बघतो, माता रमाबाई असेल, सावित्रीबाई असेल, जिजामाता असेल, तर आता नुकतेच ज्या होऊन गेल्या सिंधुताई सपकाळ असेल, त्याचा महाराष्ट्रावरती फार एक चांगला प्रभाव आहे. आणि म्हणून मी पाहतो की ज्या जडणघडणीमध्ये सर्वात उच्च असं जर वाटा मिळत असेल तर तो माताचा असतो. आणि म्हणून या थोर मातांना आणि इथं बसल्या सर्व मातांना सुद्धा मी वंदन करतो. कारण ह्या मातेचं तर मी खरंच आदर आणि सन्मान करतच आहे, पण तुमच्या सर्व मातांना सुद्धा मी करते. कारण माता होणं बरोबर आहे, माता झाल्यानंतरच ते कळतं का माता. आता मी माता नाही, पण मी आईच्या ज्या सोबत राहून मातृत्व काय असतं हे मी जवळ अनुभव. जेव्हा आई नसते त्यावेळेला तेव्हा आपण मुक्तो, त्यावेळेला कळतं की अरे आई काय असते. तर मला आजच्या या प्रसंगी खरं पाहता यशोसागरने बोलण्याची मला एक संधी उपलब्ध करून दिली, मला खरंच कृतज्ञता वाटते. आईचा आणि माझा तसा जो संबंध जो आहे तो जवळपास मला वाटतं की 88 पासून वगैरे असण्याची शक्यता नाही, त्याच्या अगोदरपासून 85 पासून वगैरे असेल. बरेच वर्ष झाले मी त्यांच्या सहवासात आहे. आणि आई जेव्हा पिंपरीत राहिलं होते, यशोसागरच्या सोबत मी जेव्हा घरी गेलो आणि आई च्या हातचं जेवण करणं, तिचं बोलणं, तिचं वागणं, प्रेमाने हे करणं, तेव्हापासून मी आलो असतो. आई नंतर काही दिवस सांगलीला पण राहायला होते. माझी आई आणि त्या आई दोघ्या मैत्रिणी झालेल्या होत्या. आणि गंमत अशी की माझी आई आणि त्या दोघी जेवण झाल्यानंतर गप्पा मारत इकडं मैदानात जायच्या आणि यशोसागर आम्हाला टेन्शन यायचं या दोघी काय बोलत असेल म्हणून. तर त्या चांगल्या मैत्रिणी होत्या, मन मोकळेपणे ते बोलायच्या आणि दोघींचं नाव सुद्धा सारखंच होतं. खरं आता आजच्या प्रसंगी बऱ्याचशा लोकांना कोणी आईचं नाव घेतलेलंच नाही. बरोबर आहे, आईचं नाव काय आहे? चंद्रभागाबाई आहे. बरोबर आहे. आणि माझ्या आईचं नाव सुद्धा चंद्रभागाबाईच होतं. आणि 2 चंद्रभागा एकत्र आल्या. आणि महाराष्ट्रामध्ये चंद्रभागा जी आहे ना ही अतिशय पवित्र आणि मानलेली आहे. आणि ती कुठं जाऊन मिळते? पंढरीला विठ्ठलाकडे जाऊन मिळते. म्हणून चंद्रभागेच्या जे जवळ जातो, बरोबर होतो, कुठं जाऊन मिळतो? देवस्थानाला जातो, विठ्ठलाला मिळतो, पंढरीला जाऊन मिळतो. आणि म्हणून आज आपण हे बघतो की अशा प्रकारच्या चंद्रभागांचं सहवास, आईचा सहवास आपल्या त्या निमित्ताने पाहायला मिळालं. हा मोठा वर्षाव माझ्यावर होत होता. असं वाटत होतं खरंच की अशा व्यक्तीच्या सहवासात राहणं, त्यांचं दर्शन बघणं, त्यांचं गुणगान गाणं, त्यांचं जोडून पाहणं हे खरंच मनाला फार सुखद आणि हृदयाला आनंद देणारे एक भाव असतो. खरं बाबा म्हणजे बुद्ध जसं अभिनव म्हणाला की नवधर्मामध्ये खरंच ही किती महत्वाची गोष्ट आहे.
बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आईला बुद्धाने तेवढंच महत्व दिलं. इतरही धर्मामध्ये आईला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. बुद्धाने अनेक वारंवार ठिकाणी आईचं महत्व दिलेलं आहे. सेगाला सुत्ता असेल, महामंगल सुत्ता असेल, आणि ह्या सुत्तामध्ये आईची कशी सेवा केली पाहिजे बुद्धाने आवर्जून सांगितलं नाही. एवढंच नव्हतं, विनयपिटकामध्ये बुद्धाने सांगितलं की जर समजा एखादा भिक्षू झाला आणि त्याच्यावर अवलंबून जर आई असेल, सांभाळायला जर कोणी नसेल, तर बुद्धाने आईसाठी भिक्षा मागण्याचा परवाना दिला की आईला जरवते. आणि म्हणून बुद्धाने स्वतः आईचं महत्व जे आहे ते सांगितलं होतं. भगवान बुद्धाचे ज्येष्ठ शिष्य जे होते सारीपुत्र, ज्यावेळेला त्यांचं शेवटचं त्यावेळेला त्यांना आईसोबत घालवायचं, त्यावेळेला बुद्धाकडे गेले आणि परवानगी मागितली. म्हणाले जा तुझ्या आईजवळ जा आणि शेवटचा काळ जो आईसोबत घालव. तर बुद्ध त्यांच्या शिष्याप्रती सुद्धा आईबद्दल खरंच आहेत का ते जाणून हे पाहत होते. आईची परवानगी न घेता, कुटुंबाची परवानगी न होता बुद्ध कोणालाही शिक्षक होते. आणि म्हणून आईला सांभाळणारा खरंच आहे का हे बघत होते. पण मी हे सगळं बघत असताना की जे परंपरा जी आहे आजचा हा प्रसंग म्हणजे ही जी परंपरामध्ये शुद्धता आणण्याचं काम यशोसागर करत आहे. जवळपास कोणीतरी मगाशी म्हणलं हे खरं पाहता फार प्रेरणादायक आहे. असे कार्यक्रम दुर्मिळत आहेत. पूर्वी असं सतत कार्यक्रम होत होते. चायनामध्ये तर असं असतं की जो आईची सर्वात जास्त काळजी घेतो त्याच्या घरावर झेंडा लावला जातो. आता खरं पाहता झेंडा लावणंच मुश्किल आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक आईवडील तक्रार करतात, मुलंच तक्रार करतात, माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं, तू काय केलं, अशा प्रकारचं नेहमी तक्रारीचं सूर मुलाला पाहायला मिळतो. असो, पण खरं पाहता ह्या प्रसंगी ही परंपराची जी शुद्धता आहे ती राखण्याची हे खरं पाहता आजचा हा प्रसंग निमित्त ठरू शकतं. खरं पाहता आणखी एक महत्वाची गोष्ट की जो मोठ्यांचा थोरांचा आईचा जो आशीर्वाद असतो त्याच्यामध्ये जे स्पिरिट असतं, जे चैतन्य असतं, जो करंट असतो तो आपल्यापर्यंत कायम राहावा तो आशीर्वाद. बरोबर आहे. कारण आईचा आशीर्वाद क्लोज होणं, बंद होणं, थांबणं हे खरं पाहता मानवी जीवनासाठी अतिशय घातक बाब आहे. जर सर्वच आईने ठरवलं की नाही आम्हाला मुलं जन्माला घालायचंच नाही आणि प्रेम करायचंच नाही, जग बुडून जाईल. बरोबर आहे. आणि चांगले संस्कार द्यायचे ठरवलं तर प्रत्येक पुरुष हा किंवा स्त्री गुंड बनेल. त्याच्यामुळं आईची करुणा खरं पाहता निसर्गाचं संतुलन ठेवण्याचं काम करत आहे, ते बॅलन्स ठेवणं करत आहे. म्हणून आई म्हणजे निसर्गाचा एक फार मोठा महत्वाचा घटक आहे, ते संतुलन ठेवणारी आहे. आणि म्हणून जी विश्वाला, जगाला, स्वतःला असं ठेवून जे संतुलन ठेवण्याचं काम करत आहे. आणि म्हणून आशयाबद्दल आपण वारंवार पोहोचवणे व्यक्त करणं खूप महत्वाचं होतं. म्हणून जे बुद्धांनी सांगितलेलं त्याच्यानंतर अनेक लोकांनी सांगितलेलं ती परंपरा आपण जोपासणं हे खूप खरं पाहतो खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून अतिशय महत्वाची गोष्ट सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आईबद्दल. माझा थोडासा जो संपर्क आला त्यातून मी आईपासून काय प्रेरणा घेतली पाहिजे, आपण काय शिकलं पाहिजे. आई तर खूपच आहे, तर आजच्या ह्या दिवशी आता या ठिकाणी आईपासून काय बोध घेतलं पाहिजे. मला माझ्यामध्ये आईत्व कसंही निर्माण होईल. ठीक आहे, मी तर आई आहेच, तर मी पुरुष जरी असलो तर ते सद्गुण मात्र ते स्त्रीचे आणि पुरुषांची मिळून असतात. त्यामुळे ते गुण माझ्यामध्ये येण्यासाठी थोडस मी आईचे काही निर्णय जे आहेत त्याच्याकडे मी वळतो. खरं पाहता आईचं जीवन फार कडतर गेलेलं आहे. ज्या वेळेला आपला पार्टनर आपल्याला सोडून जातो ती स्त्री एकटी होऊन जाते, हातभार होऊन जाते, निराश होऊन जाते. तिला असं वाटतं की जगात आता मी एकटी पडले. पण असं असताना सुद्धा खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहून, ठीक आहे मला आता सोबती जरी माझा पार्टनर नाही तरी माझं जीवन जे ठरवलेलं आहे ते पुढे घेऊन जाईल. कारण छोटंसं बाळ सोबत होतं, मला माझ्या बाळासाठी जगायचं, माझ्या बाळाचं संगोपन करायचं, माझ्या बाळाचं संरक्षण करायचं, अशी दृढ प्रतिज्ञा करून आईने जो निश्चय घेतला तो खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून बऱ्याचशा स्त्रियांना ज्याला पार्टनर नसतो ते बऱ्याच वेळेला सुसाईडचे विचार येतात, हातभार होऊन जातात, निराश होतात. खरं पाहता हे जे मनोबल जे आहे, हे धैर्य आहे आई म्हणून ही प्रेरणा घेण्यासाठी. ज्यावेळेला आपला पार्टनर निघून जातो किंवा नसतो त्याला घाबरायचं नसतं, पळून जायचं नसतं.
माघार घ्यायचे नसते, भक्कमपणे पुढे जायचं असतं. हा सद्गुण ऐकून खरंच आजच्या प्रसंगी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की एकुलता एक जेव्हा मुलगा असतं, एखाद्या आईला खूप मुलं असतात ना, तर एखादी इकडे तिकडे गेले काय टेन्शन नसतं. जेव्हा एकच मुलगा असतो आणि दुसरं कोणी घरात नसतं, त्यावेळेला मात्र सगळं लक्ष, सगळी काळजी, सगळी चिंता ही एकवटलेली असते त्या बाळाकडे, त्या मुलाकडे. आणि म्हणून जास्त काळजी करणं, जास्त चिंता करणं, जास्त भय निर्माण होणं हे खूप एक नैसर्गिक बाब असते. तर मला आईकडे पाहताना एक लक्षात येतं बाब, ते म्हणजे ज्यावेळेला यशोसागर हळूहळू मोठे होत होते आणि मग केंद्रामध्ये जाऊ लागले, वर्गात जाऊ लागले, आईला वाटलं असेल की माझं बाळ इकडं कुठेतरी चाललेलं आहे म्हणून. तर तिला भीती नाही वाटली. तिने शोध घेतलं की कोणाच्या संगतीत माझं बाळ चाललेलं आहे. चंद्रवदी होते, आदित्यवदी होते, अनेक ब्रह्मचारी होते, माझं बाळ त्यांच्या संगतीत चाललेलं आहे. आईला खात्री वाटली आणि म्हणून इनडायरेक्टली आई सपोर्ट करत राहिली. बऱ्याचशा फॅमिलीमध्ये आजही मुलांना शिबिराला पाठवत नाही, मुलांना धमवर्गाला पाठवत नाही, धर्मचार्याला भेटूच देत नाही, केंद्रात जाऊच देत नाही. कारण त्याला असं वाटतं की असा बनेल. पण आईनं मात्र तसं केलेलं नाही. आई म्हणाली कुठं चाललंय? धर्मचार्य म्हटलं जा. कुठं चाललंय? वर्गाला जा. शिबिरात चाललाय जा. बरोबर नाही, कधीही रोखलेलं नाही. म्हणून आजच्या प्रसंगी जे आपले मुलं आहेत ना, नुसतं डॉक्टर इंजिनियर होऊन उपयोगाचं नाही. बरोबर नाही, नाही तर हे मुलं जे होतील ना, आईची सेवा करणार नाही, आईला विचारणार नाही. म्हणून आई काय असते हे खरं पाहता बुद्ध धर्मामध्ये शिकवलं जातं. आणि म्हणून आजच्या प्रसंगी ऐकून हे शिकलं पाहिजे की आपण मुलांना योग्य ठिकाणी, योग्य वातावरणामध्ये आपण ठेवलं पाहिजे. आणि ते आईने करण्याचं काम केलेलं आहे. अतिशय आईकडून घेण्याचा एक महत्वाचा गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की यशोसागर ज्या वेळेला म्हणाले की मला आई कुलाच जायचं, तिला माहित नव्हतं विचारलं कुल काय. पिंपरीत ते राहायला होते आणि दापोडीत विहार झालं, कुल निर्माण झालं, तरुण पोरगा. आई म्हणाली मला सोडून चल ना, जा. खरं आता हृदय मोठं करून आपल्या एकुलत्या एक मुलाला अगदी तरुण वयात असताना तुला जा म्हणणं साधी गोष्ट नाहीये. मी सुद्धा कुलकुलात निघालो होतो, माझ्या याला अर्धा डझन मुलं होतं, पण माझ्या आई जायचं नाही. मी म्हणालो फक्त 8 दिवसासाठी चाललो आहे, परत येतो असं सांगून मी गेलो होतो. आईला एकच मुलगा असताना तर म्हणाले की ठीक आहे, तुझा जिथे विकास आहे, तुझं जिथं कल्याण आहे, तुझं जिथं भलं तुला योग्य वाटतं तू जा. तुम्ही कल्पना करा, आई एकटीच जीवन जगत आहे आणि मुलगा पुन्हा कमिटी जाऊन राहत आहे. आणि ते पुण्यातल्या पुण्यात लोक काय म्हणतील, तिच्या भावना काय विचार करत असेल. खरं बघा, एक खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व असल्याशिवाय करू शकत नाही. त्याच्यानंतर ते धर्मचारी झाल्यानंतर मी औरंगाबादला होतो आणि आई मला ओळखत होते. त्या पूर्ण ज्योतिंद्र त्यांना नाव घ्यायला यायचं नाही, मला जितेंद्रच म्हणायचे. जितेंद्र नावाने बोलवणारी पहिलीच व्यक्ती त्याच्या दृष्टीकडून तू जितेंद्र, तू जितेंद्रकडे चाललाय का म्हणा. त्याला सांगितलं होतं तो जितेंद्र म्हणून. माझ्यावर विश्वास, संघावर विश्वास, जिथं बाबासाहेबांची भूमी आहे, ज्ञानभूमी आहे, सगळे भारतभर विद्वान निर्माण झालेले, अशा ठिकाणी माझा मुलगा तो धर्मकार्य करत आहे. अगदी यंग असताना आई म्हणाले ठीक आहे. मी विचार करत होतो, एखादी आई म्हणली असते अरे जय माझं काय, तू नुसतं तुझंच बघतोय, कधीतरी घरी थांबेल. जसं मुलगा मोठा होतो आईला वाटतं की आता माझ्या जवळ थांबेल मुलगा. तो मुलगा नेहमी दूर दूरच चाललेला आहे, निरळ कारण सांगून. बरोबर पुण्यात गेला, नंतर कुठे गेला, औरंगाबादला. आई म्हणाले कुठे चालला बडा, औरंगाबादला जा. हे जे वाक्य सपोर्ट करणं, पाठीशी राहणं. मुलगा आता दूर गेला शहरापासून. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला औरंगाबादून तिकडं परत पुण्याला आल्यानंतर बनतेने पत्र लिहिलं होतं की आम्हाला असे लोक पाहिजे जे पुन्हा कम्युनिटीत राहणारे पाहिजे आणि त्यांनी जीएफआरचं काम केलं पाहिजे. त्यावेळेला सुद्धा आईने म्हणाले ठीक आहे, तुझ्या गुरुला वाटतंय, भंतेना वाटतंय, तू जाऊन राहा. आणि ते राहिले तिथं खरं पाहता.
तर खरं पाहता अशा प्रकारचं वारंवार मुलगा जिथे कुठे जातो, जिथे कुठे निर्णय घेतो, तिथं सपोर्ट करणं, सहकार्य करणं, त्या आईने काम केलं. तिच्या जीवनातलं सर्वात एक आणखी एक महत्वाचं प्रेरणादायी गोष्ट सांगतो तुम्हाला, की ज्या वेळेला मुलाचं लग्न करायचं असतं, एकुलता एक मुलगा आहे, माझ्या पसंतीचीच मुलगी झाली पाहिजे असा एक हट्ट असतो, नाही तर मी तुझं तोंडच बघणार नाही, सुनेला घरात घेणार नाही. आणि ज्याने आईला विचारून लग्न केलेलं नाही ना, त्याचे काय परिणाम तुम्हाला माहित असेल आपण, बरोबर नाही. त्याच्यामुळे कोणी हिंमत करत नाही आईला न विचारता. पण मी एक साक्षीदार आहे, मी स्वतःच गेलो अमरावतीला यशोसागरला मुलगी बघायला. आणि त्यावेळच्या मेघा आता उदाहरणाने त्यांना पाहिलं, मला माझ्या मित्रासाठी खूप चांगले, त्यांच्या वडिलांशी बोलणं झालं आणि मी सगळं सांगून टाकलं ओके. आई म्हणाले जितेंद्र बघितली मुलगी चांगली, ठीक आहे करून टाक. अरे काय आहे, ज्या मुलीला कधी बघितलं नाही, पसंत केलेलं नाही, लोक पसंत करतात, मुलगाला पसंत आहे आणि त्या मुलाने सुद्धा मित्रावर सोपून टाकलं होतं. खरं होता हे प्रत्येक कुटुंबामध्ये अशा ज्यावेळेला घटना घडतात ना, त्यावेळेला आपल्या इगोला, आपल्या अहंकाराला तडे जात असतात. पण आई अहंकार रहित राहून प्रत्येक कृतीला ते सपोर्ट करत राहिले, प्रत्येक कृतीला सपोर्ट करत राहिले. आणि म्हणून आईने तिच्या जीवनामध्ये जयाबद्दल किंवा यशोसागर बद्दल जे काही निर्णय घेतलेले आहेत, बरोबर नाही, तिच्या शौर्याचं, बरोबर नाही, तिच्या ते खरं पाहता धाडसाचं, तिच्या ते प्रेमाचं, करुण्याचं, हे खरं पाहता मृत्यू करत आहे. बारक्याने जर बघितलं तर हे धाडस आपण सर्वसामान्य करू शकत नाही, आणि ते खरं पाहता ते आईने केलेलं आहे. आणि म्हणून आज मेघागडचे सर्व नातेवाईक त्यांचा प्रशंसा करतात. खरं पाहता आई ही त्यांची आई झालेली आहे, बरोबर नाही, सर्वांची आई झालेली आहे. खरं पाहता एक गोष्ट सांगतो आणि मी जास्त बोलणार आहे. ती गोष्ट अशी आहे की एक जंगल होतं आणि जंगलामध्ये 2 वाघ होते आणि त्याच्यासोबत एक हरिण होते आणि ते चालले होते. आता गमत अशी की त्या वाघासोबत हरिण कधी तुम्हाला असं जंगलात दिसत नाही. मग सगळे प्राणी विचारतात त्या हरणीला की भीती नाही वाटत का तुला, की या वाघासोबत तू राहत आहे? नाही वाटत मला भीती. का वाटत नाही? कारण मी त्यांना सांभाळलेलं, ते माझे पिले. जेव्हा त्यांची आई वारली होती, ते लहान होते, तर माझे लेकरं समोर मी म्हणून वाढलेले आहे. आणि म्हणून मग ह्या वाघांनी काय केलेलं आहे की सगळ्या जंगलात घोषणा करून टाकली, आमची ही आई आहे आणि सर्वांनी आईचं संरक्षण करायचं आहे म्हणून. तशीच गोष्ट घडली या आईबद्दल पण. मग अशी येऊन सांगितलंय, यशोवद्रे इथं बसलेले आहेत, यशोरत्न आहे तिथे, भीमराव फिरत आहे, सिद्धी साखर आहे तिथे, हे सगळे तिचे वाघ आहेत, बरोबर नाही. आणि हे सर्व गर्जना करून टाकली की कुणाची आई आहे? आमची. आणि त्या आईची संगोपनाची कुणाची जबाबदारी? ती आमची आहे. म्हणून आई घाबरत नाही. लोकांना प्रश्न पडतात का घाबरत नाही? कारण तिला हे माहित आहे की जयाचे मित्र, यशोसागरचे मित्र, हे सगळे संघातले जे लोक आहेत, हे सगळे वाघ जे आहेत, हे माझे मुलं आहेत. आणि म्हणून ती आई फक्त एका मुलाची नाही राहिलेली आता. ती कुणाची आई आता? सर्वांची आई आहे. प्रयत्न बौद्ध महासंघाची आई आहे. आणि म्हणून या सर्व लोकांची आई जी झालेली आहे, म्हणून एका व्यक्तीचा आम्ही आज कृतज्ञ व्यक्त करत नाही, आमच्या सर्वांच्या आईच्या वतीने ते कृतज्ञ व्यक्त करत आहे. आणि हे संधी आम्हाला भेटलेली, तुम्हाला भेटलेले, हा खरं पाहता आनंदाचा दिवस आहे. आणि आईबद्दल फक्त संक्षिप्त मध्ये 4 गोष्टी सांगू, म्हणजे काय आपण काळजी घेतली पाहिजे ते मी सांगून संपवणार आहे. पहिली गोष्ट, जी तुमची आई असेल, जर समजा तुमच्याकडून चुका झाल्या असेल, अपमान झाला असेल, तिला काही त्रास दिला असेल, बुद्धाने सांगितलेलं आहे, महापाप सांगितलेलं आहे. जर समजा आपल्या आई वडिलांची कोणी जर हत्या करत असेल, त्यांना इजा पोचत असेल, त्यांना दुःख देत असेल, त्यांना त्रास देत असेल,
तर हे अनैसर्गिक कृत्य आहे आणि हे फार घातक आहे आणि हे फार मोठ्यातलं पाप आणि अकुशल समजलेलं आहे. म्हणून आपल्या हातून जर अकुशल कर्म घडत असेल किंवा घडलं असेल तर तुम्ही आताच म्हणा, आई आय एम सॉरी, मम्मी मला माफ कर. बरोबर आहे. ही संधी आजच्या प्रसंगी आपण घेतली पाहिजे. आईबद्दल तर आम्ही माफी मागूच, तर आम्ही एवढे का अजून मोठे नाहीत, एवढे काही समजलं नाही, चुका करतो नाही आम्हाला माफ करतेच. आईच्या कोर्टामध्ये नेहमीच काय असतं, शिक्षाच नसते, नेहमी माफच असतं. आणि म्हणून मुलांना, जे आपण मुलं म्हणून आहोत, आपल्या आईबद्दल जर समजा प्रत्यक्ष कायिक वाचिक मानसिक अपराध गुन्हा केला असेल, होत असेल, अजागृतपणे जा आणि म्हणा आई मला सॉरी, बरोबर हे म्हणा. दुसरी गोष्ट, आई मला माफ कर. आईच्या मनामध्ये राहिलं की ह्या मुलाने मला असं तंग केलेलं आहे, त्रास दिलेला आहे, क्षमा जर केलं नाही तर ती खूप म्हणतात नाही का आईचा आशीर्वाद कायमचा असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आईबद्दलचं आपण नेहमीच माफी मागितली पाहिजे. त्यामुळे ही जाऊन आपण ती केली पाहिजे. तिसरी जी महत्वाची गोष्ट आपण ती केली पाहिजे ती म्हणजे आपल्या आईबद्दल आपण जी ग्रॅटिट्यूड जे आहे, जे कृतज्ञता जे आहे ती व्यक्त केली पाहिजे. जसं आज यशोसागरने केलेलं, आजच नाही, ते नेहमीच आईबद्दल करतात, आईला प्रथम प्राधान्य देतात. हल्ली लोक लग्न झालं किंवा नोकरीच्या निमित्ताने काहीतरी कारण सांगून आईला कुठेतरी सोडतात आणि निघून जातात. आईकडे फार दुर्लक्ष होतं. मी हे सध्या जिवंत सामाजिक समस्या आहेत. माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आईला कोणी बघत नाही असे खूप लोक आहेत. नुकतंच मी दापूरच्या केंद्रामध्ये होतो, एक धर्ममित्र होत्या, त्यांच्या मुलाने फसवून घर घेतलं आणि विचारात एक मुलगा मरण पावला आणि मरताना तो फोन करत होता आईला. तो नेहमी फोन करून शिवाय द्यायचा, म्हणून आईने फोन उचलला नाही. शेवटी कळलं की तो मेला म्हणून. तर ही एवढा वेळ घालवू नका. बरेचसे मुलं अबोध राहतात, बोलत नाहीत, अपमान करतात. ते आपण करू नये. पण खरं एक संधी आहे. आईने काही जरी केलं नाही, तुम्हाला जन्म दिलेला एवढं पुण्यकर्म खूप मोठी गोष्ट आहे. कारण बुद्ध म्हणतात मनुष्य म्हणून जन्माला आला हे सर्वात मोठं तुमचं कर्म आहे. आणि कुणामुळे झालेलं आहे, आईमुळे झालेलं. म्हणून तिने किती जरी चुका केले तर ती शिक्षेस पात्र नसते ह्या एका पुण्यकर्मामुळे. म्हणून आईबद्दल नेहमीच आपण कृतज्ञ ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे. जा घरी आणि म्हणा की मी आई तुझ्यामुळे हे असं असं आहे. जसं अभिनेत म्हणणार की वारसा मला लाभलेला आहे म्हणून मी आज असं आहे, तो कृतज्ञ व्यक्त केलेलं आहे. नातू वडील कृतज्ञ व्यक्त करतो पण नातूही करतो. तर वडील कृतज्ञ व्यक्त केलं, नातूही करणार नाही. नातू केलं तर पुढे कोणी करणार नाही, समाजच करणार नाही. कृतज्ञाची ही परंपरा आपल्याला निर्माण करायची नाही, तर कृतज्ञाची परंपरा निर्माण करायची. शेवटी मनामध्ये जे आईबद्दल प्रेम आहे ते बोला, मनात ठेवू नका. जसं आपण एका तरुण पोरगा त्या मुलीला म्हणतो जाऊन पटकन जाऊन सांगतो आय लव्ह यू म्हणून, बरोबर ना. आईला कधी बोलणार आहे आपण, बरोबर ना. आईला जर म्हणा आय लव्ह यू मम्मी, बरोबर आहे, व्यक्त करा, बरोबर आहे. वारंवार आईची आहे आपल्याबद्दलचं जे प्रेम जे आहे, आपल्या ज्या भावना आहेत ते व्यक्त केलं पाहिजे. म्हणून आजच्या प्रसंगी आपण एक चांगले मुलं म्हणून, एक आणखीन चांगली आई म्हणून आपण बनूया. आणि हा आईचा गुणांचा वारसा माझ्यामध्ये कसा निर्माण होईल आपण प्रयत्न करूया. तरच खऱ्या अर्थाने आईप्रती कृतज्ञ व्यक्त केलं असं होईल. त्यामुळं मी इथं थांबतो. मी म्हणालो की थोडक्यात बोलत वाढलं थोडं, मला माफ करा त्याबद्दल. ऐकून घेतलं, धन्यवाद. नाही पाहिजे ही गोष्ट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. खरं तर आईवडिलांना त्रास देणं हे खरं तर हिंदू धर्मामध्ये सर्वात महापाप असं. नव्हे तर आपण आईला आताच कृतज्ञता व्यक्त करू शकतो किंवा आपण तिच्यावर प्रेम करत आहोत हे देखील आपण व्यक्त केलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने. खरं तर त्यांनी या ठिकाणी आपणास मार्गदर्शन केलेलं आहे.
तरी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. तर यानंतर आपण आईचा वाढदिवसानिमित्त केक कापणार आहोत. तर त्या केक कापल्यानंतर आशीर्वाद परगाता होईल आणि आईचं मनोगत होईल आणि त्यानंतर तो काय कार्यक्रम तो या ठिकाणी संपन्न होईल. नाही काही जण तोपर्यंत घेतं घ्या पुढे ठेवा तिथं ठेवा. आईला शुभेच्छा व्यक्त करू शकता आणि शेजारी जेवण आहे जेवण करू शकता आणि त्यानंतर आपण केक कापणार आहोत. शेजारी जेवणाची तयारी केलेली आहे तर आपण जेवण देखील तिथे घेऊ शकता आणि या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून आपण या ठिकाणी आशीर्वाद गाता होता थोडं फक्त 2 मिनिटं करते आणि मला खूप आनंद झाला तुम्ही सगळे आला म्हणून मला बरं वाटलं.
धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. आता हा गोड कार्यक्रम संपला. यशोवधाकडे जातो. आभार मानतो. ओके एवढा वेळ तुम्ही मला कळ सोसली. अरे एक मिनिट थांबा व्हिडिओ चालू. मावशी तुम्हाला कोणी मदत केलेली होती? तुमच्या जवळचे पूर्वीचे जे लोक आहेत तुमच्या सहवासात? वाघमारे रमाबाई वाघमारेने मदत केली मला.
सोनवणी कुसुमबाईनं मदत केली मला, पोलीस बाईनं मदत केली मला, काही लोक तिकडे बायना पंढरीनं बी मला खूप मदत केली. त्या लोकांनी सगळ्यांनी मला मदत केलेली. म्हणजे मी राहत होते त्या गौतम नगरला, मला सगळी चांगली होती, सगळी अशी चांगली. त्यांचा आभार मी मानते पहिल्यांदा, कारण मला उशीर जरी झाला हे केला तर दीपकची आई आणि कुसुमबाई माझ्या मुलाला बघायचे, देखायचे. म्हणजे असं बिलकुल आम्हाला ते असे दुसरे समजत नव्हते, मला स्वतः बहीणच समजायचे असं दीपकची आई. अनेक लोक आले, तुमचे जुने लोक आले, पूर्वी जे राहत होते ते लोक आलेले होते. हो सगळे आले. आणि आता जेवढे तुमच्या सानिध्यात इथं यशोसागर मेघा यांच्यामुळं यांची तर लईच मला मदत आहे. माझी हे म्हणजे 4-5 जे मुलं आहेत माझी, भीमराव म्हण, सिद्धीसागर म्हण, ईश्वरत्न, ईशभद्र, ह्यांची खूपच मला मदत होती. आणि संघातली बरीच लोक मला काय काय आनंद मोदी सुद्धा यायचे घरी, कधी कधी विचारपूस कराय. वर्गाला आले ना गुरुवारी, तर मग वर्ग झाल्यावर ते घरी सुद्धा विचारपूस आनंदमध्ये सुरंगम यायचे, उपराजा यायचे, सुरंगम यायचे. परत ते हे चंद्रबुद्धी येत होते अधूनमधून, चंद्रबुद्धी येत होते. समजा एवढे नव्हते पण हे सूर्यवंशी ताईचा नवरा होता ना तात्याराव, ते मला ना लई जीव लावायचे, विचारायचे, आई तुम्ही थकून येता, तुमचे गुडघे दुखते, ते दुखते. खरंच ते मला ना तेल बिल आणून द्यायचे, हे करायचे, दाब का पाय म्हणायचे, पण मी म्हणायचे नको नको नको. मी आलेलो त्यांच्यासोबत 2-3 वेळा. तू तर नेहमीच असायचं त्यांच्यासोबत आलेलो. हा तू आलेला एकदा त्यांच्यासोबत. नाही मला खरंच. आणि ह्या संघाने ना माझा मुलगा संघात असल्या तर सगळी माझी मुलंच झाली संघाने. पण मावशी आता तुमच्याकडे फॉरेनर लोक सुद्धा येतात, हो नाही का? अनेक लोक तुमच्याकडे आलेले मला त्यांची भेटलेले भाषा आहेत. समजत नाही, पण मला ईसागर उल्लेख करून सांगतो, ते चांगले मला मानते, ते करते चांगले. त्याचा खरोखरच तुम्हाला आनंद वाटतो ना? आता हे खूपच जीवन, आनंद वाटतो. आता हे पहिल्याचं जे दुःखाचं जीवन होतं त्याच्यातून आता आनंदाचं जीवन खरंच जगतात का तुम्ही? हो खरंच मी जगते. हा. आणि या सगळ्यांचा मी आभार मानते. आता आभार मानते मी, पहिले आभार मानते माझ्या भावजाईचा आणि भावाचा. एवढे दुःखात असून त्यांना चाला येत नाही का, त्यांना बसा येत नाही, तर तरी मला आले ते माझ्या आनंदात भेटायला. परत माझी भाची आणि भाचीचा नवरा, भाचीची मुलं हे सुद्धा आले होते, ते जे मला खूपच आनंद. तिसरा आनंद मला बिल्डिंगीतली लोक सगळे आले होते, त्यांचा मी खूप 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 आभार आहे त्यांचे. ते लोक आले होते. अमरावतीचे सगळे आले होते, अमरावतीचे माझे विद्या सगळे आले होते. त्यांचा सगळ्यांचा, जेवढे अमरावतीचे आले होते तेवढ्यांचा सगळ्यांचा आभार मी मानते. बिल्डिंगचा तर मानले काय, बिल्डिंगचा 5 पोरांनी मिळून कार्यक्रम आभार मी मानते. आणि संघाचा बी सगळ्यांचा आभार मानते. आणि खरं म्हणलं तर 5-6 पोरांनी माझ्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घडवून आणला आणि मला खूप खूप आनंद झाला. आणि मला याची काही कल्पनाच नव्हती पहिली. मी तर विचारायची तर मला कुणीच सांगत नव्हतं. त्यात परवा सिद्धीसागर आला, सिद्धीसागर बी काय बोललेला नाही. कसं माहित पडलं? आणि मग मला परवीन आले ते मेघाचे भाऊ, त्यांनी मग म्हणले आई भीमरावनं असा लेख लिहिलेला आहे आणि पेपर देखील काढलेला, तुम्हाला वाचून दावते. तेव्हा मला माहिती झालं. मग त्यांनी मला सगळं वाचून दावलं भीमराव परवीन सगळं. तेव्हा मला मग माहिती झाली. मग माझी तयारी चालली. आणि मग तिथं गेले तर मला एवढा आनंद झाला, काय करावं हे सुचना. तिथपर्यंत जाऊस तर माहित नव्हतं, माहीतच नव्हतं मला काहीच सुद्धा. मग हे सरप्राईज दिली होती ना सुनानी आणि मुलांनी. हो. पण आता मी ना, आता बी जसं मला सगळ्यात आनंदच वाटतो. माझे नातू हे ते खूपच माझ्या अभिनेतनं माझ्यासाठी 2 शब्द बोलला, मला खूपच आनंद झाला. प्रवचन कसं वाटलं? लय छान वाटलं. जितेंद्र म्हणले, आई मला अजून जितेंद्रच म्हणते,
पण मी अजून तेच म्हणते, मला काहीच जास्त त्यांचं येत नाही. पण त्यांनी खूप खूप सांगितलं आणि खरोखरच आहे. त्यांच्या आईने मी ना बसायचं, आम्ही बगीचात जाऊन सेंटर यांना दुसरं काय वाटायचं की काय बोलतात का काय, पण आम्ही नाही, असंच गप्पा मारत बसायचं. असं म्हणजे यांच्या विषयीच काहीच आम्ही बोलायचो नाही, नुसतं गप्पा मारत बसायचो. आणि त्यांचंही नाव चंद्रभागा आणि माझंही नाव चंद्रभागाच होतं. त्या बी खूप चांगल्या होत्या. मला आम्ही जवळ सांगवीला राहिलो होतो ना, तर जवळ होतो ना, तर नेहमी आम्ही बसायचो, बोलायचं, हे करायचं. दुसरी गोष्ट, माझी खरी मैत्रीण सिद्धीसागरची आई, आम्ही त्या सुद्धा आज नाहीये तर काय वाटतं? आज नाही, आठवण आली. आणि हे आपलं भागनबाई, सोनवणीबाई, हा सोनवणीबाई, रत्नसागरांची आई, रत्नसागरची आई, ह्यांची मला त्या आता विहारात गेलं तर मला सगळ्यांची आठवण आली. आणि त्यांच्या बरोबर माझे फोटो आहेत काय. असं तर मला ना खूप खूप आनंद झालेला आहे. आणि या बिल्डिंगची परत जेवढे बिल्डिंग मधले आले होते त्यांचा परत मी खूप आभारी.